वळसंकर हॉस्पिटलमध्ये विविध बिले सादर करून 9 फर्मच्या नावे कोट्यवधींची रक्कम उचलली गेली असल्याची माहिती समोर येत आहे। 2021 पासून हा प्रकार सुरू असल्याचे समजते। त्या सर्व 9 फर्म नेमक्या कोणाच्या, त्यांना कशासाठी पैसे देण्यात येत होते, या पैशाचा विनियोग कोण करीत होते, पैसे देण्यासाठी कोणी सांगितले, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित झाले आहेत। दरम्यान जानेवारी महिन्यात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी हॉस्पिटलचा ताबा घेतल्यानंतर सदरील 9 फर्मना पैसे देण्याचा प्रकार बंद झाला। कदाचित डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येमागे हे पण एक कारण असू शकते अशी चर्चा आहे। डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येविषयी दर काही दिवसांनी नवनवीन कारणांवर माध्यमांमध्ये चर्चा होत आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेने पाठविलेला ईमेल, गृहकलह, हॉस्पिटलमधील वर्चस्ववाद व आर्थिक गैरव्यवहार ही कारणे अधिक चर्चेत असताना या सर्वांना कलाटणी देणारे आणखी एक 9 फर्मचे प्रकरण पुढे आल्याने उलटसुलट चर्चा होत आहेत। या निमित्ताने हॉस्पिटलमधील भ्रष्टाचारातील प्रकरणेही समोर येत आहेत। हॉस्पिटलमधील वेगवेगळ्या कामांच्या स्वरूपात 9 फर्मला करोडो रुपयांची रक्कम देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली। 2021 पासून हा प्रकार सुरू होता। संबंधित 9 फर्म कुणाच्या मालकीचे आहेत, त्यांना कशासाठी पैसे देण्यात येत होते, या फर्मनी खरेच हॉस्पिटलमधील कामे केली आहेत की केवळ पैशासाठी या फर्म उघडण्यात आल्या, एवढे पैसे या फर्मला देत असताना वळसंकर कुटुंबातील व्यक्तींनी याकडे का दुर्लक्ष केले, असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत। पोलिसांनी तपास करताना आत्महत्येबरोबरच मनीषाच्या आर्थिक गैरव्यवहाराकडे लक्ष दिले। मनीषाच्या बँक खात्यात लाखो रुपयांची रक्कम आढळून आली। त्या पार्श्वभूमीवर मनीषाच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी तिला वाढीव पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडून घेतली। मनीषाने लाखो रुपयांची हिशोब आयकर विभागाला दिला नव्हता, असे पोलिसांचे म्हणणे होते। मनीषाकडे तपास करताना पोलिसांना या 9 फर्मची माहिती मिळाली का? मिळाली असेल तर पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला का? संबंधित फर्मवर कारवाई केली का? असे अनेक प्रश्न माध्यमांसाठी सध्या अनुत्तरित आहेत। तर त्या नेमके 9 फर्म कुठले आपण पाहूया। यामध्ये तुळजाई एंटरप्राइजेस, शिल्प एंटरप्राइजेस, केदारनाथ एंटरप्राइजेस, शिव ट्रेडर्स, सिद्धनाथ एंटरप्राइजेस, गुरु ट्रेडर्स, के नागेंद्र, DSTL एंटरप्राइजेस आणि अन्नपूर्णा मेस